मंजिरी वहिनी, तुम्ही रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारू? विचारा ना. तुमच्यामध्ये आणि सत्यजित दादांमध्ये काही वाद चालले आहेत का? नाही म्हणजे मी आज पहाटेच उठले तेव्हा पाहिलं की सत्यजित दादा सोफ्यावर झोपले होते, म्हणून विचारलं. अहो नाही छे. अहो असं काहीच नाहीये. ऍक्च्युली काय ना, आमची पिल्लू दिवसभर झोपते आणि मग रात्रभर रडत असते, त्यामुळे मग यांचं पण जागरण होतं आणि मग त्रास होतो ना, दुसऱ्या दिवशी ऑफिसला पण जायचं असतं, ऍसिडिटी. म्हणून मग मीच त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर सोफ्यावर झोपत जा, त्रास नको तुम्हाला ना. म्हणून. बहिणी सॉरी, म्हणजे मी असा प्रश्न विचारायला नको होतं. खरं तर तुमच्याकडे आणि सत्यजित दादांकडे पाहिलं ना की असं वाटतं की नवरा बायकोचं नातं असावं तर असं. इतकं प्रेम करणारा नवरा आणि तेवढंच प्रेम करून साथ देणारी बायको. खरंच दृष्ट लागेल असा जोडा आहे तुमचा. हो, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे स्वभाव थोडा चिडका आहे त्यांचा, पण मनाने खूप हळवे आहेत ते. आणि वाद कुणात होत नाही तो, प्रत्येक नवरा बायकोत वाद होता. पण अशा वादांमुळे, रुसव्या फुगव्यांमुळेच तर प्रेम वाढतं ना. आलीच. हो. अगं ये, काय जीव काढतेस की काय त्या रिमोटचा? तो जीवच काढणार आहे. चालू होत नाही टीव्ही आणि. मग त्याचा गळा दाबून काय होणार आहे का? हा, जा जाऊन सेल बदल बिंडो. अडाणी नाहीये मी, सकाळीच सेल बदलले त्याच. मग जा आणि त्या टीव्हीच्या टपलीत मार. तुला माहितीये का नेत्रा, भारताने जगाला दिलेला हा महान आविष्कार आहे. कुठचंही यंत्र बंद पडलं ना की जाऊन त्याचे खाडखण ठेवून द्यायचे. मग ते मोबाईल असो, टीव्ही असो, फलाना डिकाना. माझ्या समोर एवढं ज्ञान पाजळण्यापेक्षा जाऊन स्वतः कर ना जे काय करायचं ते. चालू करून दे टीव्ही मला. गौरंग, काय बोलते अरे मी? उठ ना जरा. या घरात ना एक गोष्ट माझ्या मनासारखी होत. दिवसभर राबायचं, मध्ये 2 घटका वेळ मिळतो तेवढ्यात करमणूक करून घ्यावी स्वतःची म्हणलं तर टीव्ही बंद आहे. ए टाटा मास्टर, जा हॉल मध्ये जाऊन टीव्ही बघ चल. मला जी आयटम सॉंग्स ढणाढणा आवाजात माझ्या रूम मध्ये बसून बघायला आवडतात ना, ती जर तुमच्या हॉलमध्ये बसून बघितली तर तुमच्या मुदोळकरांच्या इब्रतीचे 12 नाही का वाजणार? गोव्यावरनं आलीये ना मी. माझं तोंड गटार, माझं वागणं वाईट, माझी आवड निवड पण वाईट. त्यामुळे मला जे काही वाटतं ते मी माझ्या रूम मध्ये बसून करते. तसे या रूमच्या बाहेर पडलं की कसा सभ्यपणाचा आणि सोज्वळपणाचा मुखवटा तोंडावर घेऊन वावरावं लागतं. आणि तुमच्या मंजिरी वहिनींना मस्त जमतं ते, मला नाही जमत. तरीच म्हटलं गाडी अजून वहिनींवर कशी नाही घसरली. मी पण तेच म्हणत होते. मंजिरी वहिनींना बोलल्यावर त्यांच्या ह्या लाडक्या दिराला मिरच्या कशा नाही झोमल्या, त्या सुद्धा कोल्हापुरी. मंजिरी वहिनीत सोड रे, सत्यजित दादा, प्रिया, मुधोळकरांच्या घरातली एक जात सगळी माणसं ना फेक आहेत, फेक. आत एक बाहेर एक. मला नाही जमत तसं वागायला. आणि तरी सुद्धा एवढं सगळं करून सुद्धा या घरात खोटं बोलते म्हणून संशय कुणावर? माझ्यावर. कसं आहे ना नेत्रा, टीव्ही बंद करायला रिमोट असतो, पण तुझं तोंड बंद करायला रिमोट. तोंड कसं बंद होईल रे? कसं बंद होईल माझं तोंड? रोज काम मला करावं लागतं दिवसभर कुत्र्यासारखं. मी राबत असते, तुझी ती मंजिरी वहिनी बाळाला घेऊन बसलेली आणि उशा फाडून. सत्या, सुहासराव गेले का? हो, 10 मिनिटं झाली.
प्रियाचं काय बी नसलंय कोणास ठाऊक. सुहासराव घरी असतात. आई, तिला जर देवळात जाऊन बसावं असं वाटत असेल तर त्यात एवढा जीवाला घोर लावून घेण्यासारखं काही असं मला वाटत नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. हे तू बोलतोयस? चल येतो मी. आईशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये तुला. हे तू बोलतेस? एनिवे मला डॉक्टरांकडे जायचंय. हे ड्रेसिंग काढतीलच बहुतेक. पिल्लूच्या बारशाबद्दल मी जे सांगितलं त्याचा विचार कर. विचार काय करायचाय? तू गुरुजींशी बोल, तारीख ठरव, त्या दिवशी बारसं होईल. येऊ? सांभाळून जा. मिस्टर होळकर, हे जे काही तुमचं म्हणजे तुमच्या भाषेत अधःपतन झालंय त्याला मी जबाबदार नाहीये. माझा ह्या सगळ्याशी काहीही संबंध नाही. आम्ही म्हटलंय संबंध आहे म्हणून. नाही, मला असं वाटलं होतं तुम्ही म्हणाल तुझ्यामुळे झालं हे सगळं, तू आम्हाला अडकवलंस वगैरे वगैरे, म्हणून मी क्लिअर करायला आले. बाजू क्लिअर झाली, निघा. निघणारच आहे, पण मी इथे तुम्हाला हे दाखवायला आले की तुम्ही इथे जेलमध्ये असताना मी बाहेर कोल्हापूर सोडून पळून नाही गेले. इथे आले तुम्हाला भेटायला, तुमची मदत करायला आणि तुम्हाला हे सांगायला की तुमच्या एक्स वाईफ मिसेस मंजुषा दादासाहेब होळकर ह्या सध्या कुठे आहेत. मंजुषाताई सध्या मुधोळकरांच्या घरी राहत आहेत. ठीक आहे, निघते मी. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. एक चेहरे एक कई चेहरे लगा लेते हैं लोग. एक चेहरे लगा लेते लोग. अरे तू अजून इथेच आहेस? हा, जस्ट आत्ता आलो मी 5 मिनिटापूर्वी. डॉक्टरकडे गेलेलास? हा, बँडेज काढलं त्यांनी. जखम भरली आहे, निदान काही जखमा तरी भरतात. बाय द वे, प्रिया कशी आहे? प्रिया ओके, म्हणजे अजूनही थोडी वल्नरेबल आहे, पण होईल, ती रिकवर होईल लवकरच. एक प्रश्न विचारू का? विचार ना, परवानगी कसली मागतो? तुला काय वाटतं सत्यजित, दादानी प्रियाला खरंच किडनॅप केलं होतं? हा काय प्रश्न आहे विहंग? दादाला पोलिसांनी अटक केली, प्रिया दादाच्या घरातच सापडली, पोलीस तिला घेऊन आले. एवढं सगळं झालं आणि आता तू हे विचारतोस? म्हणजे अख्खं रामायण सांगून झाल्यानंतर रामाची सीता कोण? कसं आहे सत्यजित, दादाला अटक झाली, प्रिया दादाच्या घरी सापडली, हा सगळा वेगळा मुद्दा आहे. पण माझ्या प्रश्नाचा याचा काही संबंध नाही. विहंग, तुला जे विचारायचे ते उघड उघड आणि स्पष्टपणे विचार. सत्यजित, जर
दादानीच प्रियाला किडनॅप केलं होतं तर मग प्रिया अजूनही का जाते दादाला भेटायला? काय? हो, आज दुपारी मी स्वतः पाहिलंय प्रियाला दादाला ज्या कोठडीत ठेवलंय ना तिकडे जाताना. आता बोल, या सगळ्याचं तुझ्याकडे काही आहे उत्तर? कसं आहे सत्यजित, रामायण समजायला सोपं आहे पण प्रियासारख्यांना समजून घेणं जाम कठीण आहे. प्रिया, अगं काय, कुठे गेली होतीस तू? देवळात गेले होते जरा. काय नाही ग, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे जो त्रास झालाय ना तो सतत मनाला खातो. तिथे थोडा वेळ गेलं ना की शांत वाटतं. प्रिया, हे काय चाललंय तुझं? हे बघ, उठली तू, चल आतमध्ये, मला बोलायचं तुझ्याशी. अरे 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 अरे, काय झालं? बाप रे, नाही नाही नाही, शांत हो, शांत. हे बघ हे बघ हे बघ काय, हे बघ काय. ओ ग माझे पिल्लू, झोपा झोपा झोपा, बाश बाश बाश. काय म्हणत होते मी? प्रिया, काय चाललंय तुझं? स्वतःला असं दोष देणं सोडून दे तू आता. मी मगाशी सांगितलं ना तुला, या सगळ्यात तुझी काही एक चूक नाहीये. तुझ्या मनाला योग्य वाटतं तेच केलंस ना तू. बस, आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते कधीही चुकीचं नसतं, कळलं ना? हे सगळं तू माझी समजूत काढण्यासाठी बोलतेस. घरातल्या सगळ्यांना केवढा त्रास होतोय हे मला दिसत नाहीये का? त्रास? अगं कसला त्रास? प्रिया, तू आहे ना अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं सोडून दे. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्यासमोर. वाईटातूनही काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेव. वाईटातून चांगल्याची अपेक्षा करणं म्हणजे काय असतं हे माझ्याशिवाय चांगलं तुला दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. आजपर्यंत तेच करत आले आम्ही आणि अजूनही करतेच आहे. मंजिरी, सोडते. मला सांग, तू आणि सत्यजित आता म्हणजे तुमचं तसंच आहे आधीसारखं. म्हणजे तुम्ही अजूनही याची समजूत कोणीतरी काढायलाच पाहिजे. हा गैरसमज तो किती दिवस मनाशी बाळगून राहणार आहे? आणि कोण काढणार त्यांची समजूत? तू काढणार आहेस? हो, मी काढीन खरंच. प्रिया, मला ना माझ्या लहानपणी माझ्या आईने गंधर्वाची गोष्ट सांगितली होती. तशीच अवस्था आहे माझी. त्या गंधर्वाकडे ना सगळ्या कला असतात, सगळ्या कला. पण त्यातल्या कुठल्याही कलेने तो कोणाचंच मन जिंकू शकत नाही. माझंही तसंच आहे. परमेश्वराने एवढा प्रेम करणारा नवरा दिलाय मला. मुली केवढ्या नवस करतात अगं, चांगला नवरा मिळावा म्हणून. त्यातलं मी कधीच काहीच केलं नाही. पण तरी प्रचंड प्रेम करणारा नवरा दिलाय मला देवाने. पण त्यांचा संशय माझ्या माथी शाप बनून राहिलाय. आणि त्यासाठी कोणीच माझी मदत नाही करू शकत, ना मी स्वतः ना दुसरं कोणी.
पण मी मात्र नक्की काहीतरी करीन. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये हा जो तणाव आहे तो मी नक्की दूर करीन. ए, तू इथे काय करतेस? आलीस तू देवळात गेली होतीस अशी अप्पा आहे घरात. देवळातच गेले होते. अरे देवा, त्या बिचाऱ्या देवाला तरी सोड, का चळतेस त्याला? नेत्रा, शडा. तू माझ्या खोलीत काय करतेस ते सांग आधी. कसं आहे ना प्रिया, मीरा गेल्यापासून या घरातली ऑफिशियल मोलकरीण आहे की नाही मी. मग माझी सगळी कामं संपल्यानंतर जरा घटकाभर विश्रांती घ्यावी असंही वाटतं मला. पण आज आमच्या खोलीत आमचे हे काम करत बसले. इथे कोणीच नव्हतं म्हणून इथे आले. अच्छा, पण तोंड बंद ठेवून बसायला जमणार असेल ना तरच बस, नाहीतर गेट लॉस्ट. मला फुटायला सांगणारी तू कोण ग? मालकीणीच्या घराची? ऑफकोर्स, कारण भविष्यात मी या घराची मालकीण होऊच शकते. भविष्य, भविष्यावरनं आठवलं प्रिया, अनपेक्षित संकट येतील. काय? वृश्चिक रास आहे ना तुझी? तुला कसं कळलं? दुसरी कुठली रास असूच शकत नाही तुझी. तर तुझं आजचं राशी भविष्य आहे, अनपेक्षित संकट येतील. नेत्रा, फालतू बडबड नकोय. निघ इकडं. या पेपर मध्ये लिहिलेलं भविष्य खरं ठरतं. माझ्या भविष्यात लिहिलंय, हातून परोपकार घडतील. पण आपण केलेले उपकार जर दुसऱ्याला फालतूपणा वाटत असतील तर त्याला आपण तरी काय करणार ग? नेत्रा, तू बाय. अनपेक्षित संकट येतील. ठीक आहे नेत्रा. वहिनी, मी तुला मगासपासून समजवायचा प्रयत्न करते, तू समजूनच घेत नाही. मी समजेल असं बोलतच नाही आहात. हे समजा जाऊ दे. तू एकच गोष्ट ध्यानात ठेव, तू प्रियाचं लगीन लवकरात लवकर ठरवून टाक. तू ना सुहासरावांशी बोलून घे, ते तुझं नक्की ऐकतील. ठीक आहे, मी बोलून घेईन त्यांच्याशी. तू असं का करत नाहीस? तू आत्ताच फोन कर बघू. आत्ता? वय आत्ता. ये बघ वहिनी, मला फार काही समजत नसलं ना तर एवढं मात्र नक्की समजतं की लोणी आणि इस्तव कधी बी एकत्र ठेवू नये. माणसं, तुम्ही कोड्यात नका बाई बोलू. स्पष्ट काय ते सांगा ना. मी प्रिया आणि सत्यजित बद्दल बोलतेय. अच्छा, तुम्ही त्यांना? नाही वहिनी, तसं काय बी नाही. पण आपण उद्याची काय शाश्वती देऊ शकतो ना? आणि असं बी प्रियाची सध्याची मनस्थिती तुला ठाव आहे ना? आणि आपला सत्य गैरसमजुतीनं म्हणा किंवा त्याच्या हट्टापायी म्हणा मंजिरीपासून दुखावलाच गेला आहे ना? आता अशा दोन व्यक्ती एकत्र आल्या नाही, म्हणजे मला काय म्हणायचं तुला कळतंय ना? मी असं समजा स्पष्ट नाही सांगू शकत तुला. आता आपल्या दोघींमध्ये काय आडपडदा नाही म्हणून मी हे समजा तुला सांगते. एक गोष्ट मला खरी खरी सांगा, तुम्ही नक्की त्या दोघांना? नाही वहिनी, खरंच तसं काय नाही आहे. फक्त मी जे काही तुला सांगितले ना ते ध्यानात ठेव. आणि सुहासरावांना फोन करशील ना आजच? हं?
कुठे चाललीस? बाहेर चालले. घरात बसून तेच तेच विचार येतात डोक्यात, म्हणून म्हटलं जरा बाहेर पडावं. घाबरू नको, आत्महत्या करायला नाही चालले, देवळात चालले. तिथे बसल्यावर जरा शांत वाटेल म्हणून चालले. चल, मी पण येतो तुझ्या बरोबर. कशाला? सत्यजित ज्यावेळी हातापाया पडून विनवण्या करत होते तेव्हा ढुंकूनही बघितलं नाहीस माझ्याकडे. आता कशाला सोबत करतोय? सत्यजित, जर दादानीच प्रियाला किडनॅप केलं होतं तर मग प्रिया अजूनही का जाते दादाला भेटायला? आज दुपारी मी स्वतः पाहिलंय प्रियाला दादाला ज्या कोठडीत ठेवलंय ना तिकडे जाताना.